नमस्कार. मी लक्ष्मीकांत देशमुख. मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व श्रोत्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पण या शुभेच्छा देताना थोडंसं मन उदास आहे. कारण आजचं महाराष्ट्राचं बिघडलेलं पर्यावरण, वातावरण जे राजकारणात चालू आहे आज सध्या, त्या निवडणुकीच्या निमित्तानं, त्यावर आपण खूप काही बोललेलो आहोत. पुढे बोलणार आहोत. त्यामुळे त्याचा काही उच्चार नको. परंतु तो सामाजिक ताणाबाणा आहे, सामाजिक सौहार्द आहे. समाजामधलं विविध जाती, धर्म, पंथामधल्या लोकांचं ते देखील कुठेतरी क्षतिग्रस्त होताना दिसत आहे. त्याची आज मला चिंता वाटते आणि ही चिंता मला सर्वप्रथम आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना व्यक्त करायची आहे. आणि आज मी जो संवाद आपल्याशी करणार आहे, त्याची ही पार्श्वभूमी आहे आणि त्याला निमित्त आहे चिन्मय माडलेकरांचं. होय, हा मराठीचा एक प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि कलावंत. त्यानं व त्याची पत्नी नेहा मांडलेकरांनी आपल्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलेलं आहे. अ, खरं तर ही बरीच जुनी गोष्ट आहे, कारण त्या मुलगा आता 12-13 वर्षाचा आहे. परंतु पुन्हा एकदा नव्यानं ते समाज माध्यमावर जेव्हा कळलं, तेव्हा चिन्मय आणि नेहा यांना प्रचंड ट्रोलिंग करण्यात आलं समाज माध्यमावर. अत्यंत खालच्या पातळीवरची जहरी टीका त्यांच्यावर करण्यात आली. कारण एकच होतं, की चिन्मय मांडलेकर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ही प्रतिमा मराठी माणसात घट्ट झाली होती अलीकडच्या 5-6 वर्षामध्ये. कारण त्यानं दिग्पाल लांजेकरांचे 6 चित्रपटामध्ये, शिवाष्टकमध्ये 6 पहिल्या चित्रपटामध्ये महाराजांचं काम अत्यंत प्रभावीपणे केलं होतं आणि त्याचं ही भूमिका लोकांना इतकी आवडली होती, की तो चिन्मय मांडलेकर हा एक मोठा लोकप्रिय कलावंत झाला होता. अशा कलावंत बाबत एकाएकी त्यानं आपल्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं. त्या कारणावरून ट्रोल केलं गेलं आणि ते इतकं जास्त ट्रोलिंग झालं, की शेवटी उद्वेगानं चिन्मय मांडलेकर हे जाहीर करायला लागलं, की यापुढे मी मला माफ करा, परंतु मी छत्रपती शिवाजीचं काम करू शकणार नाही, असं त्यानं सांगितलं. तरी देखील ट्रोलिंग थांबलेलं नाही. मराठी सिनेमातील अनेक कलावंतांनी चिन्मय आणि नेहाला पाठिंबा दिला आणि ठणकावून सांगितलं, की प्रत्येक आई-बापाला आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं आहे, हा त्यांचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यामध्ये समाजानं डोकं खुपसायची, नाक खुपसायची काही गरज नाहीये. परंतु अ, ज्यांनी ही भूमिका घेऊन समर्थन दिलं चिन्मयला, त्या लोकांना देखील खूप ट्रोलिंग झालेलं आहे. एकच उदाहरण द्यायचं झालं, तर सुप्रिया पिळगावकर देता येईल. सुप्रिया पिळगावकरांनी फक्त एवढी कॉमेंट लिहिली, चिरंजीव जहांगीर मांडलेकर. तर तिला देखील एवढं ट्रोलिंग झालं आणि ते इतक्या गलिच्छ भाषेत झालं. ते वाचताना त्या पत्रिका पाहून मी अक्षरशः हादरून गेलो. एवढ्या त्या टीका प्रतिक्रिया जहरी आणि धर्मद्वेषाने भरलेल्या होत्या. म्हणून आज त्याबद्दल चर्चा केली पाहिजे. प्रश्न केवळ चिन्मय मांडलेकराचा नाही. त्याच्या मुलाचं आणि त्यानं मुलाचं नाव ठेवलं जहांगीर हा नाही. तो तर आहे. पण त्याही पेक्षा प्रश्न आहे तो अ, आपल्या हिंदू समाजातील मानसिकतेचा, जी अधिकाधिक विद्वेषी होत चाललेली आहे. आपली जी महान परंपरा हिंदू धर्माची, सहिष्णुतेची आहे, ती कुठेतरी कमी होत चाललेली आहे आणि परधर्मद्वेष हा आपल्या मानसिकतेचा भाग बनत चाललेला आहे. म्हणून चिन्मय मांडेकरला जे ट्रोलिंग केलं गेलेलं आहे, त्याचं कारण हेच आहे आणि त्यामुळेच मला वाटतं, की हे आपण थोडा विचार केला पाहिजे. खरं तर चिन्मयनं खुलासा केला होता, की त्यानं आपल्या मुलाचं नाव जहांगीर हे जे.आर.डी. टाटा यांचं नाव जहांगीर होतं. त्यावरून ठेवलं होतं कारण जे.आर.डी. टाटा एक महान भारताचे सुपुत्र होते. त्यांना सरकारनं भारतरत्न हा किताब पण दिलेला आहे. ते एक महान उद्योगपती, आदर्श उद्योगपती होते आणि त्यांच्या कामाला प्रभावित होऊन चिन्मय आणि नेहानं आपलं मुलाचं नाव जहांगीर ठेवलं. जहांगीरचा अर्थ म्हणजे जग जिंकणारा आहे. वाटलं असं आई-वडिलांना म्हणून ह्या दोघांना नवरा-बायकोंना आपल्या मुलांना मध्ये मोठा व्हा, पराक्रम करावा, जग जिंकावं, पदकान करावं. त्यात वाईट काहीच नाहीये. आणि पुन्हा त्यांनी हे सांगितलं, की जहांगीर हे पारसी नाव आहे. ते मुस्लिम नाहीये. पारसी धर्माचा उदय आधी झाला, नंतर इस्लाम धर्म आलेला आहे. पण इस्लामनं काही पारसी नावं स्वीकारली, तर जहांगीर एक नाव होतं.
परंतु आपण ते जहांगीर हे नाव मुस्लिम आहे आणि शिवाजी महाराजाचं काम करणाऱ्या चिन्मय मांडलेकर आपलं मुलाचं नाव असं कसं ठेवू शकतो? हे एकच कारण समोर करून किंवा त्या निमित्तानं त्याच्या विरुद्ध गलिच्छ टीका झालेली आहे आणि ही अत्यंत अ, आपली जी मानसिकता आहे, परधर्म विद्वेषाची ती दाखवणारी आहे. म्हणूनच ती खूप चिंता करावी अशी असं वाटतं. त्यामुळे काय होतं, आपली जी सामाजिक सौहार्दता असते, सोशल हार्मोनी असते, ती कमी होते आणि संविधानिक जे मूल्य आहे, बंधुता किंवा भगिनीभाव, फ्रॅटर्निटी म्हणजे परस्पर जात, धर्म, पंथामध्ये प्रत्येक माणूस समान आहे. त्याच्याशी आपण प्रेमानं वागलं पाहिजे आणि विविध जाती, धर्म, पंथाशी शांततामय सहअस्तित्वानं जगलं पाहिजे. ह्याचा अर्थ बंधुता आहे. त्या बंधुता या संविधानिक मूल्याला त्यामुळे अ, त्रास होत आहे किंवा जड जात आहे किंवा ती भंग पावत आहे असं म्हणलं पाहिजे. त्याबद्दल चिंता करावी अशी ही परिस्थिती आहे. म्हणून त्याचा अत्यंत गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे. माझा मागचा व्हिडिओ होता मोदींचे सत्याचे प्रयोग. त्यामध्ये मी असं प्रतिपादन केलं होतं, की भारताचे पंतप्रधान मोदी हे काँग्रेसच्या मॅनिफेस्टोवर त्या निमित्ताने मुस्लिम धर्माला टार्गेट करून टीका करत आहेत. ती अत्यंत चुकीची विपर्यास्त आहे. पण एक वेळ आपण त्यांचं समजून घेता येईल, कारण त्यांना ही निवडणूक जिंकायची एनकेन प्रकारे. त्यासाठी ते असा खोटा किंवा विपर्यास्त करणारे आरोप करत असतील आणि त्याद्वारे मुस्लिमांना टार्गेट करत असतील. परंतु हे जे समाज माध्यमावर असणारे लोकं आहेत, त्यांना काय मिळालं? की त्यांनी इतकी टीका करावी चिन्मय मांडलेकरांवर. हातात मोबाईल आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपण आपल्या मनातली तळमळ किंवा मळमळ ओकू शकतो आणि ती समाज माध्यमावर पसरली जाते. लोकं त्यात कमेंट्स करतात, लाईक करतात आणि आपण आपल्या घराच्या बंदिस्त असल्यामुळे आपण अननोन असतो समाजासाठी. त्यामुळे आपण काही बोललं तरी काही फरक पडत नाही. त्या मानसिकतेतून हे होत चाललेलं आहे. हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. मित्रहो, ब्रिटिशा ब्रिटिशांनी हा जेव्हा देश गुलाम केला होता, त्याविरुद्ध स्वातंत्र्य लढा पुकारताना आपल्या नेत्यांनी असं ठरवलं की स्वतंत्र भारत हा लोकशाही प्रधान देश असेल, गणतंत्र देश असेल आणि या देशाचा पाया हा सेक्युलरिझम असेल. आणि या देशामध्ये सर्व जगातले प्रमुख असे 8 धर्म आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र नीट नांदलं पाहिजे, बंधुभाव वागलं पाहिजे. म्हणून आपल्या लोकशाहीचा पाया हा सेक्युलर असला पाहिजे, असं ठरवलं होतं आणि त्यानुसार आपली भारताची संविधान किंवा राज्यघटना सिद्ध झालेली आहे. संविधान जे आपण उद्देशिका पाहिले किंवा प्रिअम्बल पाहिलं, तर त्यात हे सांगतं की भारत हा एक सार्वभौम, गणतंत्र, लोकशाहीवादी, सेक्युलर आणि समाजवादी राज्य आहे, देश आहे आणि प्रत्येक नागरिकाला हे संविधान विचार, व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचे आणि उपासनेचे स्वातंत्र्य देते. हा स्वातंत्र्याचा अधिकार जसा तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे, तसा तो नेहा आणि चिन्मय मांडलेकरांना होता. त्याचा त्याने वापर करून आपल्या मुलाचं नाव आपल्या आवडीनं, आपले जे आदर्श होते जे.आर.डी. टाटा त्यांच्यावर जहांगीर ठेवलं. तर त्यात तसा त्यांना पूर्ण अधिकार होता. अ, पण त्याच्यावर आपण आक्षेप काय घ्यायचा आहे? हा खरा प्रश्न आहे. हा आक्षेप घ्यायचा अधिकार नसताना तो घेतला गेला. मामला इतका साधा सरळ होता, की त्यांनी आपला अधिकार वापरला आणि आपल्या मुलाचं नाव मनचाहा ठेवलं जहांगीर. परंतु त्याला जे प्रचंड ट्रोलिंग झालं, त्यामुळे कुठेतरी संविधानिक बंधुतेला तडा गेलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परधर्म असहिष्णुता किंवा परधर्म द्वेष, खास करून मुस्लिम द्वेष, हिंदू समाजाची मानसिकता आहे का ती अलीकडे घडलेली आहे, अलीकडेच निर्माण झालेली आहे? हा खरा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आपण शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. हा भारत हा हिंदूंचा देश आहे. हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदुस्थान आहे आणि मुस्लिम हे परकीय आहेत. ते आक्रमक आहेत. त्यांनी 1000 वर्षापूर्वी भारतामध्ये आक्रमण करून आले. त्यांनी इथल्या मंदिराचा विध्वंस केला. इथल्या स्त्रियांवर अत्याचार केले आणि त्यांनी अ, हिंदू मुलींशी फूस लावून लव्ह जिहाद केला. लँड जिहाद करून त्यांनी इथल्या हिंदू जमीन बळकावल्या आणि त्यांचं काँग्रेस पक्षानं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये खूप लांगूल चालन केलं. त्यांचं अपीजमेंट केलं
त्यामुळे ते डोईजोड झालेले आहेत. अशी इरॅशनल आणि अतार्किक न्यूनगंडात्मक भावना अ, हिंदू समाजामध्ये का निर्माण झाली असेल, ती कुणी निर्माण केली? ह्याचा जर विचार केला तर लक्षात येतं, की हा संघ परिवार आणि भाजपचा एक डाव होता किंवा त्यांची एक व्यूहात्मक रचना होती. या निमित्तानं हिंदू मनामध्ये त्यांच्या इतिहास काळातल्या ज्या जखमा होत्या, त्या पुन्हा ताज्या करायच्या, हऱ्याभरा करायच्या आणि 80% हिंदू हा देशाचा भाग आहे. त्या लोकांना एकत्र करायचं धर्माच्या नावाने आणि एक हिंदू व्होट बँक घट्ट बांधायची, जेणेकरून मुस्लिमांच्या मताविना आपण निवडून येऊ शकतो. ही ती व्यूहरचना होती आणि त्यात ते मागे दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये यशस्वी झालेले आहे. हे आपण दिसून आलेलं पाहिलेलं आहे. आणि त्यासाठी फार पूर्वीपासून संघ परिवाराने पद्धतशीरपणे कुजबूज, गॉसिप, गोबेज तंत्र आणि समाज माध्यमाचा कल्पक वापर अ, ह्या ह्या गोष्टीचा वापर अत्यंत कुशलतेने केला आणि सहिष्णुता असणारा, बाळगणारा आणि हे मुस्लिम ख्रिश्चन धर्मियाबद्दल आत्मीयता असणारा आणि त्यांच्यासह शांततेनं, प्रेमानं राहणारा हिंदू समाज हा धर्मनिष्ठा करण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. आणि हा हा जो मुस्लिम हिंदू समाज आहे, हा एका अर्थानं अत्याधिक स्वरूपाचा हिंदू धर्माभिमान झालेला आहे. प्रत्येकानं आपल्या धर्माचा आणि धर्माच्या उज्ज्वल परंपरेचा अभिमान बाळगणं ह्यात काही गैर नाही. परंतु त्याचा पाया हा परधर्म द्वेष असू नये, असता कामा नये. पण तेच मुळे हिंदुत्ववादी नेत्यांना मान्य नाही, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. याचे आता अनेक दुष्परिणाम दिसून येऊ लागलेले आहेत. एकच उदाहरण देता येईल, की ह्याचा जी गुजरात दंगल झाली, त्याला जरी निमित्त गोधरा अ, हत्याकांडाचं असलं, त्याच्या 10 पट अ, अत्याचार किंवा त्याचा बदला 10 पट 20 पटीनं मुस्लिम समाजात घेतला गेलेला आहे. त्यातलं एक लख्ख आणि ताजं उदाहरण म्हणजे बिल्किस बानो. हिच्यावर गँगरेप झाला, तिच्या पोटाला गर्भ पाडण्यात आला, तिच्या मुलाला मारलं गेलं, ती विधवा झाली आणि तिचे जे गुन्हेगार होते गँगरेप करणारे, त्या सर्वांना कोर्टाने शिक्षा केली आणि जन्मठेप झाली. परंतु जन्मठेप पूर्ण होण्यापूर्वीच गुजरात सरकारने एका नियमाचा आधार घेऊन त्यांना मुक्त केलं आणि कारण काय दिलं, की तुरुंगामध्ये यांची वर्तणूक खूप चांगली होती. त्यातले तर काही संस्कारी ब्राह्मण होते. असं बिनधास्तपणे सुप्रीम कोर्टापुढे गुजरात सरकारनं सांगितलेलं आहे. हे अत्यंत विषण्ण करणारी गोष्ट होती. अर्थात सुप्रीम कोर्टाने ते ऐकलं नाही. त्यांची परत जेलमध्ये रवानगी केलेली आहे. परंतु अ, ह्या उदाहरण काय दिसतं, की मुस्लिम धर्मावर लोकांवर जो अन्याय झालेला आहे, तो आपल्या हिंदू समाज त्याचं फारसं गैर मानत नाही. काही वाईट वाटून घेत नाही. बिल्किस बानोचे प्रकरणामध्ये कुठल्या समाज माध्यमात हिंदू लोकांनी फारसा निषेधाचा सूर लावला, असं काही दिसून आलेलं नाहीये. सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा किंवा अन्य नेते असतील, हे सारे धर्माच्या नावाने प्रचार करीत आहेत, मत मागत आहेत. खरं तर ह्या आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. त्याविरुद्ध प्रोएक्टिव्हली स्वतःहून निवडणूक आयोगानं कारवाई करायला पाहिजे. पोलीस प्रशासनानं देखील एफ-आय-आर दाखल करायचे. परंतु ते होईल अ, असं दिसून येत नाही. यावर समाज माध्यमात जे लोकं बोलतात, त्यावर हे दिसून येतं, की समाजामध्ये ही देशाची भावना बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. खास करून जो शहरी मध्यमवर्गीय आणि अभिजन वर्ग आहे, त्या वर्गामध्ये गांधी, नेहरू परिवाराचा देश एकीकडे आहे आणि दुसरीकडे मुस्लिम द्वेष आहे आणि आपल्या धर्म परंपरेचा एक गौरव आहे किंवा अभिमान आहे. तो अभिमान हा आता दुराभिमान झालेला आहे आणि तो आता मुस्लिमांना टार्गेट करू करू लागलेला आहे. हे अनेक प्रकारांचं सिद्ध झालेलं आहे. "शीतावरून भाताची परीक्षा" अशी म्हण आहे. त्याप्रमाणे आपण ह्या जाहीर प्रकरणाकडे पाहिलं पाहिजे. अ, ज्यांना देशाच्या सेक्युलरची चिंता आहे आणि ह्या देशामध्ये सामाजिक सौहार्द राहावं, धार्मिक सुसंवाद राहावा असं वाटतं, त्या साऱ्यांनी या व्हॉट्सअप फॅक्टरीमधून जे मुस्लिम देशाचं जहर दररोज पसरलं जातं, त्याचा विवेकनिष्ठ, तर्कशुद्ध पद्धतीने मुकाबला केला पाहिजे. त्यावर पोस्ट लिहिल्या पाहिजेत आणि ह्या जहराला उतारा म्हणून काही विवेकपूर्ण पोस्ट लिहिल्या पाहिजेत. तरच हा जो वाढता अ, ध धर्मद्वेष आहे, त्याला कुठेतरी पायबंद बसू शकेल.
केवळ चिन्मय आणि नेहा मांडलेकरांनीच आपल्या मुलाचं नाव जहांगीर असं अन्य धर्माचं ठेवलं, जे हिंदू धर्म मान्य नव्हतं. परंतु आपण अलीकडे पाहिलं असेल, की अनेक सुशिक्षित हिंदू लोक आई-वडील हौसेनं वेगवेगळे असे कल्पक नावं ठेवतात. हां. नावं ठेवतात. हे आपण पाहिलेलं आहे. आता उदाहरण घेतलं तर मेहक घ्या, रोशन घ्या, नगमा घ्या, यास्मिन घ्या, अमन, अरमान घ्या. ही सारी नावं आता मुस्लिम राहिलेली नाहीत, तर ती आता सेक्युलर झालेली आहेत. कारण ती हिंदू धर्मीय आई-वडील हौसेनं ठेवत आहेत. काश्मीरचं उदाहरण फार नमुनेदार आहे. तिथल्या बहुसंख्य हिंदूंनी एकेकाळी सुफी संतांच्या प्रभावानं इस्लाम धर्म स्वीकारला. परंतु त्यांनी आपले आडनाव मात्र बदलले नाहीत. आजही मुस्लिमाची आडनावं भट आहेत, धर आहेत, खेर आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही आपली एक चांगली अभिमानास्पद अशी मिलीजुली विरासत आहे. मुस्लिम भारतामध्ये हजारो वर्षापूर्वी आले, आक्रमक म्हणून आले. हे जरी खरं असलं, तरी ते इथं राहिले, इथल्या मातीशी एकरूप झाले. आज त्यांच्या 10, 20, 25 पिढ्या इथंच जन्मल्या, इथंच वाढल्या आणि इथंच मरून गेलेल्या आहेत. इथंच त्या मातीशी एकरूप झालेल्या आहेत, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मुस्लिमांनी भारतीय संस्कृतीला खूप मोठं योगदान दिलेलं आहे. उदाहरण स्थापत्यकला मध्ये त्यांनी अजोड असा ताजमहल दिला आहे, जो का आता जगासाठी तो एक महत्त्वाचा टुरिस्ट स्पॉट आहे. भारतामध्ये येणाऱ्या प्रत्येक परदेशी माणसाला किमान ताजमहल हे नक्कीच पाहायचं असतं. त्यानंतर संगीतामध्ये, शास्त्रीय संगीतामध्ये त्यांचं योगदान फार मोठं आहे. बडे गुलाम अली खान घ्या, नौशाद अली घ्या, ह्या लोकांनी खूप कॉन्ट्रिब्यूट केलेलं आहे. अ, ज्यांना ऑस्कर अवॉर्ड मिळालं, ते प्रतिभा शंकर, ए. आर. रेहमान हे देखील याच मुस्लिम समाजाने भारताला दिलेले आहेत. महान कलावंत दिलीप कुमार घ्या, मीना कुमारी घ्या, मधुबाला घ्या किंवा नसीरुद्दीन शाह सारखे कलावंत घ्या. ह्या साऱ्यांनी भारतीय अभिनय कला ही जागतिक चवडीची उंचीची केलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसेच भारताची उर्दू भाषेमध्ये जगामध्ये प्रसिद्ध असणारे जगप्रसिद्ध असे गालिब घ्या, साहिर घ्या, कैफी आजमी असे विश्वकवी आपण दिलेले आहेत. आणि त्यामुळे भारताची जी कला आणि संस्कृती आहे समृद्ध झाली आहे आणि ती समृद्ध करण्यामध्ये, मोठी करण्यामध्ये आणि वैश्विक करण्यामध्ये हिंदू बरोबर मुस्लिमांचा देखील लक्षणीय सहभाग आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. किती उदाहरणं द्यायची? मौलाना अबुल कलाम आझाद घ्या, ए-पी-जे अब्दुल कलाम घ्या, मोहम्मद शमी हा क्रिकेटर घ्या. कितीतरी लोकांनी भारताच्या विविध क्षेत्रामध्ये जे योगदान दिलेले आहे, ते अत्यंत उल्लेखनीय आहे. त्याचं आपण विस्मरण करता कामा नये. पंडित नेहरूंनी आधुनिक नवा भारत घडवला. त्यांना गंगा जमनी तहजीब म्हणजे ही धार्मिक भाईचारा असलेली मिलीजुली विरासत किंवा संस्कृती पसंत होती. ती त्यांनी वाढवायचा भविष्यात अतिशय मनापासून प्रयत्न केला. त्यामुळे जेव्हा नरेंद्र दाभोळकरांनी अ, महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक निर्मूलन चळवळीचे प्रणेते, त्यांनी आपल्या मुलाचं नाव त्यांचे खास जवळचे मित्र आणि थोर मुस्लिम समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या नावावर आपल्या मुलाचं नाव हमीद ठेवलं. तेव्हा त्यांना थोडा विरोध नक्कीच झाला. पण तो जहांगीर इतका नक्कीच झाला नाही. तसंच आमचे एक दिवंगत मित्र आहेत श्रीनिवास कुलकर्णी. त्यांनी आपलं आयुष्य बालमजुरी निर्मूलनासाठी वाहिलेलं होतं. त्यांनी आपल्या मुलाचं नाव जाणीवपूर्वक सलमा ठेवलं होतं. ही 2 उदाहरणं जी आहेत नरेंद्र दाभोळकर, श्रीनिवास कुलकर्णी, की ह्या दोघांनी धर्माच्या पलीकडे उठत एक मुस्लिमाशी नातं जोडण्यासाठी आपल्या मुलांची नावं हमीद आणि सलमा ठेवणं, हे किती विलोभनीय आहे, हे किती कौतुकास्पद, अभिमानास्पद आहे. परंतु आज फार विपरीत घडताना दिसत आहे. आजच्या काळामध्ये जर तिने असं नाव ठेवलं असतं, त्याला प्रचंड टीका सहन करावी लागली असती, लक्षात घ्या. हमीद सलमा ते जहांगीर. हमीद दाभोळकर, सलमा कुलकर्णी ते जहांगीर चिन्मय मांडलेकर ही ढासळत्या सेक्युलरची वाटचाल म्हणून विषण्ण करणारी आहे. ती आपण रोखायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी नव्यानं काही समाजापुढे उदाहरणं ठेवले पाहिजेत आणि एक प्रकारची फ्रॅटर्निटी पुन्हा एकदा प्रस्थापित केली पाहिजे. मला इथं बोलताना एक नाव पटकन आठवतं. ते आहे हिंदी सिनेमाचे लोकप्रिय संगीतकार त्रिकुट शंकर एहसान लॉय. शंकर महादेव हा हिंदू, अ, एहसान नुरानी हा मुस्लिम, तर लॉय मेंडोस हा ख्रिश्चन. हे तिघं मिळून संगीत रचतात.
आणि ते घट्ट मित्र आहेत आणि त्याने अनेक भक्तिगीतं रचलेली आहेत. मराठीचा प्रसिद्ध जो सिनेमा सुबोध भावेंचा होता, कट्यार काळात फसली, त्यात सूर निरागस हो, हे जे भक्तिगीत आहे, हे भक्तिगीत ह्या तिघांनी रचलेलं आहे आणि ते रचताना त्या तिघांनाही असं काही वाटलं नाही, त्यांच्या धर्मश्रद्धा आड आलेल्या नाहीत. ही खऱ्या अर्थानं आपली ही जी समृद्ध अशी गंगा जमुनी तहजीब आहे, त्याचं एक उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. जुन्या काळचे संगीतकार होते हुसेनलाल भगतराम ही जोडी होती. हुसेनलाल आणि भगतराम या दोघांनी संगीत दिलं होतं आणि राज कपूरचे जे गीतकार जोडी होती, शैलेंद्र आणि हसरत जयपुरी, एक हिंदू, एक मुस्लिम. या दोघांनी मिळून राज कपूरचे सर्व गाणे लिहिले होते आणि शंकर की जयकिशन जोपर्यंत हयात होते, तोपर्यंत या दोघांनी कधीही या शैलेंद्र आणि हसरत जयपुरला तिसरा गीतकार घेतला नव्हता. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अ, ही जी परंपरा आहे, समृद्ध परंपरा आहे, ती वाढवली पाहिजे. हाच ह्या जहांगीर प्रकरणाचा आपण बोध आहे, असं म्हणलं पाहिजे. त्यातून आपण धडा घेतला पाहिजे. म्हणून या एपिसोडचा शेवट मी प्रसिद्ध शायर आणि फिल्मी गीतकार साहिर लुधियानवी यांच्या एका प्रसिद्ध गाजल्या गीतानं करतो. ते गीत असं होतं, "तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा. तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा. इंसान की औलाद है, इंसान बनेगा. इंसान की औलाद है, इंसान बनेगा." जहांगीर घ्या, हमीद घ्या, सलमा घ्या, तर तुम्ही आम्ही घ्या, आपले हिंदू नावं घ्या. आपण सर्व नावापलीकडे माणूस आहोत आणि माणसानं माणसावर प्रेम केलं पाहिजे आणि त्या पलीकडचा दुसरा कोणताही धर्म असत नाही. म्हणून मानवता महत्वाची आहे, इन्सानियत महत्वाची आहे आणि ही मानवता, ही इन्सानियत धर्मपंथाच्या वरची असते. हिचं भान आपण बाळगूया. आज इथंच थांबतो. मी पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना निरोप घेताना जाणीवपूर्वक म्हणतो, राम राम, खुदा हाफिज, गॉड ब्लेस यू. धन्यवाद.